नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्ह्यू आपण 16 जुलै 2024 साठी बघणार आहोत. निफ्टीमध्ये काल माझा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की साधारण 24,592च्या आसपास हाय ओपन झाला गॅपअप तर तिथे एकदा सेल कॉल घ्यावा. पण आपण साधारण तो 24,437 पर्यंत येईल अशी अपेक्षा केली होती. तिथंपर्यंत न येता तो 24,522 पर्यंत खाली आलेला होता आणि तिथून पुन्हा वर गेला. आता उद्यासाठी जर करायचं असेल 16 जुलैसाठी ट्रेडिंग तर मी इथं एक चॅनल तयार केलेला आहे. या चॅनलमध्ये वरची रेंज जी दिसते आहे ती 24,660 म्हणजे 24,660च्या आसपास पुन्हा एकदा सेलिंग येण्याची शक्यता आहे. तिथे एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून मी पुन्हा एकदा सेलचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन, ज्याचं साधारण पुन्हा निफ्टी इथंपर्यंत येण्याची शक्यता आहे खाली 24,517 पर्यंत. 24,517च्या आसपास आला तर ही जी चॅनल दिसते मी तयार केलं या चॅनलच्या आसपास 24,515 धरा तर 24,515 पुन्हा एकदा बाउन्स करून पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून 1 to 3 पर्यंतचा एक टार्गेट घेण्याचा मी प्रयत्न करेन. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 60 पॉईंटचं टार्गेट. आणि समजा चुकून 24,510च्या खाली जर आला तर पुन्हा आपलं हे जिथून ब्रेकआउट झालेलं आहे परवा तर रिटेस्ट करण्यासाठी 24,437च्या आसपास पुन्हा एकदा मार्केट येऊ शकेल. निफ्टी जर 24,437 पुन्हा तिथं आला तर तिथे एकदा मी पुन्हा बाईंगची पोझिशन घेण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे 3 इम्पॉर्टंट लेवल मला ज्या दिसत आहेत त्यामध्ये सगळ्यात वरची लेवल आहे ती 24,660 आहे. त्याच्यानंतर जी मधली लेवल आहे ती 24,515च्या आसपास आहे आणि ब्रेकआउट लेवल जी आहे जी रिटेस्ट करण्याची शक्यता आहे ती 24,437 आहे. तर या 3 लेवल लक्षात ठेवून मी उद्या ट्रेडिंगचा माझा प्लॅन करेन. त्याच्यानंतर जर तुम्ही बँक निफ्टी बघितलं तर बँक निफ्टीनं आज चांगल्या पद्धतीची मूव दिली. आपण जे हे धरलेलं होतं साधारण 52,500च्या आसपास तर ते 52,500 ब्रेकआउट दिला आणि पुन्हा तिथंच येऊन त्याच्या आसपासच क्लोज झालेला आहे 52,455च्या आसपास. उद्याची जर रेंज बघितली तर जोपर्यंत 52,700 क्रॉस होत नाही तोपर्यंत मी बँक निफ्टीला बाईंगमध्ये बसणार नाही. 52,700 क्रॉस झाला तर सरळ माझं पुढं टार्गेट असेल ते 53,000च्या आसपास असेल. म्हणजे 52,700 क्रॉस केल्यानंतर एक साधारण 50 ते 60 पॉईंटचा मी स्टॉप लॉस टाकून 53,000साठी ट्राय करेन. आणि समजा जर उद्या ही लेवल ब्रेक केली 52,200 ही लेवल जर ब्रेक केली तर मात्र मी पुन्हा 51,950च्या आसपास येण्याची वाट बघेन मार्केट. आणि 51,950 आणि 52,700 ह्याच्यामध्ये जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत मी ट्रेड करणारच नाही. अगदी 52,200च्या खाली तोडला तर एकदा ट्राय करून 51,950 बघेन. पण जोपर्यंत 52,700 क्रॉस होत नाही तोपर्यंत मी कॉलचा ट्रेड घेणारच नाही. त्यामुळं कॉलचा ट्रेड घ्यायचा असेल तर मी 52,700 क्रॉस होण्याची वाट बघणार बँक निफ्टीमध्ये. एक 5 मिनिटाची कॅन्डल जर 52,700च्या वर टिकली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर जे काही रिटेस्टला येईल त्या रिटेस्टला मी त्या ठिकाणी घेईन. त्याच्यानंतर फिन निफ्टी जर बघितलं तर फिन निफ्टी आपण काल माझा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर मी जी लेवल सांगितलेली होती 23,550 एक्झॅक्टली तिथूनच आज बाईंग आलेलं आहे आणि तिथून साधारण पुन्हा 23,550 वरून तो 23,770 पर्यंत गेलेला आहे. आता उद्याचं सुद्धा फिन निफ्टीची लेवल हीच इम्पॉर्टंट असणार आहे 23,550. पण 23,550 मध्ये इतका खाली येईल की नाही बघायला पाहिजे. पण जोपर्यंत 23,550 क्रॉस होत नाही तोपर्यंत मी पुढचा ट्रेड घेणार नाही. 23,550 या ठिकाणी जर ब्रेक झाला त्यानं ब्रेकडाऊन दिला इथं 23,550चा याच्या खाली एक 5 मिनिटाची कॅन्डल जर या ठिकाणी सस्टेन झाली तर मी 23,360साठी थांबणार. मग टार्गेटसाठी 23,550 ते 23,360 एवढं टार्गेट घेण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जोपर्यंत मी कॉलचा ट्रेड घेणारच नाही फिन निफ्टीमध्ये जोपर्यंत 23,850 क्रॉस होत नाही तोपर्यंत. 23,850 क्रॉस झाल्यानंतरच मी कॉलच्या ट्रेडमध्ये बसेन. 23,850 क्रॉस झाला एक साधारण 50 पॉईंटचा स्टॉप लॉस 23,800चा टाकून साधारण मग पुढं आपलं टार्गेट राहील त्याचं 24,000पर्यंतचं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन मी मग त्याला. त्यामुळे यातलं इम्पॉर्टंट लेवल सगळ्यात महत्त्वाची लेवल आहे ती 23,550 आहे. जोपर्यंत 23,550 फिन निफ्टीमध्ये ब्रेक होत नाही त्याच्या खाली 5 मिनिटाचे कॅन्डल ॲटलिस्ट सस्टेन होत नाही
तोपर्यंत मी पुढचा ट्रेड घेणार नाही. हे इंडेक्स व्ह्यू झालेले आहेत आणि उद्या मेनली निफ्टी फायनान्सची एक्सपायरी पण आहे. त्यामुळं सकाळी एखाद्या वेळेस चांगली मूव देऊन नंतर पुन्हा दिवसभर दुपारी 2-2:30पर्यंत रेंगाळत राहील मार्केट आहे त्या ठिकाणी. त्यामुळं विनाकारण एखादा ट्रेड मिळाला म्हणून जास्त काळ त्यात बसू नका, नाही तर प्रीमियम डिके होईल आणि प्रीमियम डिकेमध्ये आपले पैसे जातात. त्यामुळे प्रीमियम डिके जास्त न करता चटक्यात जेवढं पट्टीशी पैसे मिळतील तेवढे घेणे आणि त्या पॉईंटमधनं बाहेर पडणे हेच मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून एक सर्वांना विनंती आहे, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण कुठलाही ट्रेड माझा हा व्हिडिओ बघून घेतला तर तुमच्या फायद्याला किंवा तोट्याला मी जबाबदार असणार नाही किंवा माझं चॅनलही जबाबदार असणार नाही. त्यामुळे आपण आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधून मगच हा ट्रेड घ्यावा आणि आपल्या जबाबदारीवर घ्यावा. त्यासाठी मी जबाबदार असणार नाही. धन्यवाद.